नमस्कार प्रेक्षक हो. याआधी आपण उपदिशांचं वास्तुशास्त्रीय महत्त्व, त्या दिशा लाभदायक कशा ठरतील आणि त्या दिशांचा आपण वापर कसा करून घ्यावा घरासाठी, या संदर्भामध्ये काळे गुरुजींकडनं माहिती घेतलेली आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण मुख्य दिशा कोणत्या आणि मुख्य दिशांचं वास्तुशास्त्रीय महत्त्व काय आहे, मुख्य दिशांची सजावट कशी करावी, तिजोरी कोणत्या दिशेला असावी, ब्रह्मस्थान ही संकल्पना काय आहे आणि याच बरोबर मुख्य दिशांच्या बाहेरच्या बाजूलाही काय रचना असावी, या संदर्भामध्ये अधिक माहिती ज्योतिर्विद वास्तुतज्ञ माननीय हेमंतशास्त्री काळे यांच्याकडनं आज आपण चर्चेतून करून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला नेहमीचीच विनंती, आमचं चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे आणि त्या सूचना आम्हाला आणखीन पुढचे एपिसोड देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आजचा आपला महत्त्वाचा विषय वास्तुशास्त्र. प्रत्येकजण घरामध्ये राहतं आणि प्रत्येकालाच असं वाटतं की आपलं वास्तू आपल्याला लाभली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण प्रयत्नशील पण असतो. म्हणून आजची ही चर्चा आहे की मुख्य दिशा आपल्याला काय सांगतात, वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य दिशांचा जास्तीत जास्त फायदा आपण कसा करून घ्यावा आणि त्या मुख्य दिशांना काय नसावं, या संदर्भात तुम्ही आम्हाला आज मार्गदर्शन करणार आहात. तर आपला दिवस हा पूर्वेला सुरू होतो, पूर्वेकडे तोंड करून सुरू होतो. सूर्य पूर्वेला उगवतो आणि दिवस सुरू होतो. अशा दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाची दिशा ही मुख्य दिशा, पूर्व दिशा. मग आता पूर्व दिशेला एवढं महत्त्व काय आहे, पूर्व दिशेची देवता कोणती आहे आणि पूर्व दिशेला काय असावं वास्तुशास्त्रात? घर हा प्रत्येकाच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो, कारण बऱ्यापैकी मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये घर घेणं आणि त्या घराची व्यवस्था ठेवणं, घराची कर्जफेड करणं, ह्याच्यामध्ये त्या माणसाचं निम्म आयुष्य जातं. आणि तिथल्या एनर्जी जर व्यवस्थित नसतील, तिथे जर काही दोष असेल तर त्या माणसाला वेगवेगळ्या समस्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात. छोट्या छोट्या काय होईना पण त्या समस्या निर्माण होतात आणि त्याला फेस करत राहावं लागतं आयुष्यभर. म्हणून वास्तुशास्त्राची याच्यामध्ये अतिशय गरज आहे. आणि किंबहुना या छोट्या छोट्या गोष्टी जरी त्यांनी बघितल्या तरी त्याचं निम्मार्ध जे ओझं आहे छोट्या मोठ्या कामांचं, ते हलकं होईल. आता तुमचा प्रश्न आहे की पूर्व दिशेचं महत्त्व काय आहे. पूर्व दिशेचं महत्त्व जर विचार केला तर लक्षात येईल की मी करेन ती पूर्व, असं आपण नेहमी म्हणतो. बरोबर. ह्याचा अर्थ करेन ती पूर्व म्हणजे काय, तर पूर्व दिशेचं महत्त्व, कारण पूर्व दिशेचा स्वामी मुळात रवी आहे, सूर्य आहे. आणि ती आरोग्याशी संबंधित दिशा आहे, प्रतिष्ठेशी संबंधित दिशा आहे. ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये आहेत. आणि ह्या पूर्व दिशेला जेव्हा टॉयलेट, बाथरूम, कचरा अशा गोष्टी जेव्हा येतात, सेफ्टी टँक येतो, काही वेळेला आडगळ पडलेली असते घरातली, त्यावेळेला निश्चित आरोग्य किंवा प्रतिष्ठा किंवा तुमचे जे काही तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देताय, सरकारी कामकाजामध्ये जर तुम्ही असाल तर तिथं काहीतरी अडथळा निर्माण होणं किंवा तुमच्या काही सरकारी कामं चालू असतील त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होणं, अशा गोष्टी आपल्याला वारंवार घडलेल्या येतात, अनुभवाला येतील. म्हणून पूर्व दिशा जेवढी स्वच्छ व्यवस्थित आपण ठेवू तेवढी अतिशय महत्त्वाची असते. त्याच्यामध्ये पूर्वेचं मुख्य काम काय आहे तर आरोग्य, प्रतिष्ठा, समाजातलं स्थान, सरकारी गोष्टींशी असणारा आपला जो काही व्यवहार चालतो रोजचा, त्या सगळ्या गोष्टी पूर्व दिशेशी संबंधित आहेत. आणि ह्या गोष्टीमधलं स्वास्थ्य आपल्याला टिकवायचं असेल तर पूर्व दिशा अतिशय स्वच्छ ठेवली पाहिजे. त्यानंतर तुम्ही दुसरा प्रश्न असा विचारले की त्या दिशेची देवता कोणती आहे. त्या दिशेची देवता आहे इंद्र. आणि इंद्राचं ऐश्वर्य जर आपल्याला भोगायचं असेल तर आपल्याला पूर्व दिशा अतिशय उत्तम ठेवली गेली पाहिजे, कारण त्यासाठीच त्या दिशेची देवता इंद्र आहे. म्हणजे इंद्राचं स्थान अबाधित राहावं, सूर्याचं तेज आपल्याला मिळावं. हो. आणि म्हणून पूर्व दिशा स्वच्छ, सुंदर, आटोपशीर, नीटनेटकी असायला हवी. अडगळ नको तिथं, अडगळ नको. आता पूर्व दिशेनंतरची दुसरी दिशा आहे ती म्हणजे उत्तर दिशा, जे महत्वाची दिशेमध्ये. मग उत्तर दिशेला एवढं महत्व काय आहे? पुन्हा तेच प्रश्न की त्याचा स्वामी कोणता आहे, तिथं काय गोष्टी असाव्यात, काय गोष्टी नसाव्यात. आपण पूर्वेचा विचार केला तसं उत्तरेमध्ये सुद्धा आपल्याकडे म्हण आहे की उत्तर उत्तर तुमची प्रगती हो, असं म्हटलं जातं. हो. असं कधी कोणी म्हणत नाही की पश्चिम पश्चिम तुमची प्रगती हो, उत्तर उत्तरच म्हटलं जातं. त्याचं कारण काय आहे तर उत्तरेमध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये वास्तुपुरुष मंडल आहे. आणि वास्तुपुरुष मंडलामध्ये ज्या अतिशय महत्वाच्या दोन देवता आहेत की माणसाच्या आयुष्यासाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या, एक म्हणजे चरक, जे चरक ऋषी होते त्यांच्या नावाची देवता आहे ती, आणि दुसरी म्हणजे कुबेर, म्हणजे धन आणि आरोग्य. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या जवळजवळ उत्तरेशी संबंधित आहेत. आयुष्यात माणसाला काय लागतं दुसरं, आरोग्य आणि धन, पैसा. बरोबर.
हे तुम्हाला उत्तर दिशेकडनं सगळं मिळणार आहे. आणि त्या दृष्टीने उत्तर दिशा ही अतिशय स्वच्छ, चांगली, व्यवस्थित, तिथं दरवाजा असेल तर आणखीन उत्तम, ह्या सगळ्या गोष्टी उत्तरेत जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये काय नसावं, अर्थात सेफ्टी टँक नसावा, घाण नसावी, चप्पलचं स्टँड नसावं, किंवा इतरही काही आपण छोट्या मोठ्या गोष्टी ठेवत असतो त्या उत्तरेमध्ये, कुठलीही आडगळ तिथं नसावी. कारण तिकडून येणारी ऊर्जा ही म्हणजे आपण याच्याही पेक्षा पुढे जाऊन बघूया की उत्तर दिशे आपल्या देशाच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या संतांनी स्वतःला काही मिळवायचंय, म्हणजे स्वतःमध्ये काही बदल जो करायचा आहे, त्यासाठी प्रत्येकाने हिमालय गाठलेला आहे. मग त्या हिमालयात काय आहे, तर ते हिमालयामध्ये माणसाला आध्यात्मिक उंची आणि ऐहिक सुख हे दोन्ही मिळवून देण्याची ताकद तिथं आहे. आणि तिकडून येणारी ऊर्जा आहे ती. आणि तिथं देवतांचा विचार केला आपण तर तिथं कुबेर आणि चरक म्हणून आरोग्य, तुमचं ऐहिक सुख, तुमचं आध्यात्मिक सुख, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उत्तर दिशेशी संबंधित आहे. म्हणून उत्तर दिशा अतिशय स्वच्छ असणं गरजेचं आहे. आणि त्या दिशेचा स्वामी कुबेर आहे. आता कुबेराचं धन ज्याला पाहिजे आहे त्यांनी उत्तर दिशा स्वच्छ ठेवा, तिथं कुठलीही आडगळ ठेवू नका, तिथं कोणती घाण किंवा काही चप्पल स्टँड असतं. चप्पल स्टँड हे साधारण प्रश्न असा काही लोकांना पडतो की तुम्ही दरवाजा उत्तरेला घ्या म्हणताना चप्पल स्टँड तिथं ठेवू नका. खरं तर हे प्रश्न साहजिक आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला उत्तरेपासून वायव्य अगदी जवळ असते आणि चप्पल स्टँड खरं तर वायव्यमध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर तो पर्याय आपल्याला काढता येतो तिथं. याप्रमाणे आपल्याला पुढं तोच प्रश्न होता की पूर्वेला दरवाजा असावा असं म्हणतो, उत्तरेला असावा असं म्हणतो. दरवाजा म्हटलं की चप्पल तिथं काढूनच माणूस येतं. हो. आणि मग चप्पल स्टँड तर नको आणि दरवाजा तर तिकडं असावा, हे थोडं व्यावहारिक दृष्ट्या अवघड जातं. व्यावहारिक दृष्ट्या अवघड आहे, पण तुम्ही घरात वापरायच्या चप्पल तुमच्या असतील तर चालू शकतील, पण बाहेरून येणारे जे चप्पल आहेत ते तुम्ही वायव्य कोपऱ्यामध्ये तिथं स्टँड किंवा स्थान करून तुम्ही तिथे ठेवू शकता. बर. पश्चिमेला खिडक्या असाव्यात, वारं असावं, हे योग्य आहे अयोग्य आहे? आता पश्चिम दिशेला आपण साधारणतः पश्चिमेशी संबंधित वायव्यची बेडरूम असते, नैऋत्यची बेडरूम असते, दोन्ही बेडरूम असतात. अशा वेळेला आपल्याकडं आपल्या भूभागाप्रमाणे विचार केला तर पश्चिमेकडून वाहणारं वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. हो, संध्याकाळी पश्चिमेचं वारं येतं, संध्याकाळी पश्चिमेचं वारं येतं. अशा दृष्टिकोनातून विचार केला तर ते ठीक आहे, ते योग्य आहे. पण त्याच्यावर थोडंसं बंधन आपल्याला घालणं गरजेचं आहे. कारण एनर्जीचा विचार केला तर पश्चिम आणि दक्षिणेकडून येणारी एनर्जी कायम आपण निगेटिव्ह मानतो. मग वारं तर गरजेचं आहे आणि एनर्जी मात्र नको आहे. तर याचा एक मध्य आपल्याला साधता येतो. तो मध्य असा आहे की साधारण खिडक्यांची जी साईज आहे ती आपण कमी प्रमाणात जर छोटी घेतली तरी हवा आपल्याला पुरणारी असते, तेवढी आपण घेऊ शकतो. किंवा त्याच्याही पुढे खिडकी मोठी असेल तर तुम्ही त्या दिशेला जी एनर्जी फिल्टर करणारे रंग आहेत, म्हणजे पडदा, इंटिरियर, या माध्यमातून आपण ती एनर्जी फिल्टर करू शकतो. आणि त्या रंगाचे पडदे किंवा त्या खिडकीची ग्लास या जर वापरल्या तरी आपल्याला तिथे चालू शकतो. म्हणून आपण पश्चिमेला खिडकी तर घेऊ शकतो, पण तिथं रंगांचा योग्य पद्धतीने वापर केला तर तिथली एनर्जी आपल्याला फिल्टर करून येणारी तिकडून निगेटिव्ह एनर्जी आहे ती कमी करता येते. म्हणजे कलर थेरपी तिथे वापरावी लागणार आहे. कलर थेरपी आपल्याला वापरता येते आणि कलरमध्ये ते एनर्जी फिल्टर करायचं सामर्थ्य आहे. या सगळ्या दिशांमध्ये दक्षिण दिशा जी आपण बघताना नैऋत्यचा अभ्यास करताना म्हटलं होतं की नैऋत्येला बेडरूम असावं, त्याच्यामध्ये दक्षिणेचा काही भाग येतोच, तरी सुद्धा एवढी निषिद्ध मानली आहे दक्षिण दिशा. मग या दक्षिण दिशेला तर घर म्हटलं की दिशा आलीच दक्षिण. मग त्या दक्षिण दिशेला काय असावं काय नसावं, किंबहुना त्याचे दुष्परिणाम किंवा वाईट परिणाम कमी होण्यासाठी काय दक्षता घ्यावी? खरं तर दिशा कोणतीच वाईट नाहीये. आपल्याकडं वास्तुशास्त्रामध्ये चारही दिशेला दरवाजे चालतात. मग पश्चिम दिशेचं वास्तुशास्त्रीय महत्व काय आहे? पश्चिम दिशेला काय असावं काय नसावं, त्याची देवता कोणत्या आहेत आणि त्याचा लाभ कसा उठवावा? पश्चिम दिशेमध्ये शक्यतो सेफ्टी टँक पश्चिम दिशेला चालतो. पश्चिमेपासून वायव्येपर्यंत सेफ्टी टँक चालतो. आपल्याला अंडरग्राऊंड वॉटर टँक हा ईशान्येला सांगितलेला आहे आणि वरती जो टँक पाहिजे तो ऍक्च्युली पश्चिमेत पाहिजे. कारण तिथं वरुण नावाची देवता आलेली आहे. वरुण म्हणजे पाणी किंवा पाऊस, जो वरून पडतो तो वरुण पडतो तो वरुण, बरोबर. म्हणून ती वरती तो टँक चालतो. तो एक महत्वाचा भाग आहे. आणि पश्चिम दिशेचा स्वामी सुद्धा वरूनच सांगितलेला आहे, म्हणजे पाण्याशी संबंधित आहे. देवता मात्र त्याची शनी ग्रहाशी संबंधित आहे. म्हणजे याच्याही पुढं जेव्हा घराचा आपण विचार करतो त्यावेळेला पूर्वेचा दरवाजा कुणाला असावा, पश्चिमेचा दरवाजा कुणाला असावा, ह्याची पण काही शास्त्र आहे. म्हणजे ज्या घरामध्ये वास्तुशास्त्र असं सांगतं की
ज्या घरांमध्ये स्त्रियांच्याकडेच तो कारभार आहे किंवा स्त्रिया तिथं प्रमुख आहेत, बर. अशा घरांमध्ये शक्यतो पश्चिमेला दरवाजा दिला जातो. मातृसत्ताक तर पश्चिमेला दरवाजा दिला जातो. का बरं असं? कारण पूर्वेचा स्वामी शनी आहे आणि पूर्वेचा स्वामी रवी आहे आणि पश्चिमेचा स्वामी शनी आहे. अशा दृष्टिकोनातून तो पश्चिमेला दरवाजा दिला जातो. बर. म्हणजे कर्ता पुरुष असेल तर पूर्वेला रवी सारखं तेज असणं. आता ते शनै ज्यावेळेला आपण घराचा प्लॅन तयार करतो त्यावेळेला हा सगळा विचार करावा लागतो की व्यवसाय काय आहे, नोकरी करणारा आहे की व्यापारी आहे, मग त्या दृष्टीने तो दरवाजा ठरवला जातो. आता आपण दक्षिणेमध्ये दरवाजा नको असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं. पण तुम्ही बघा सगळ्या पेठाची पेठा दक्षिणेला तोंड करून आहेत आणि ते व्यवस्थित पिढ्याने पिढ्या 3-3, 4-4 पिढ्या त्यांचे व्यवसाय चालू आहेत. त्याच्यामध्ये दक्षिणेमध्ये आग्नेयेकडून येणारा 3रा 4था कप्पा हा जो आहे तिथं ग्रहक्षत नावाची देवता आहे आणि त्या ग्रहक्षत तिथून दरवाजा दिला तर तिथं काही प्रश्न येत नाही. शक्यतो ज्यांचा ज्ञानावर असणारा व्यवसाय आहे किंवा प्राध्यापक आहे, शिक्षक आहे, डॉक्टर आहे, व्याख्याते आहेत, कीर्तनकार आहेत, ज्योतिष आहेत, ह्या लोकांचे दरवाजे शक्यतो दिले जातात तिथून. म्हणजे तिथं दक्षिणेत दरवाजा नको ही कल्पना थोडीशी कमी पडते. म्हणजे बऱ्याच लोकांना नकोच असतो तो दरवाजा. तो दरवाजा लाभदायक ठरतो. तो दरवाजा ह्या व्यावसायिकांना तो लाभदायक ठरतो. तसं पश्चिमेमध्ये सुद्धा जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, लोखंडाशी संबंधित व्यवसाय करतायत, काही पाण्याशी किंवा समुद्राशी संबंधित व्यवसाय ज्या लोकांचे आहेत त्यांना हे दरवाजे पश्चिमेचे अतिशय लाभदायक ठरतात. म्हणजे व्यवसायाप्रमाणे पण हे ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे पण आता जर आपण पाहिलं तर या व्यावसायिकांना दक्षिण दिशेचा दरवाजा चालू शकेल, पण जे गृहस्थ आहेत, घरं आहेत, त्यांच्यासाठी दक्षिणेचा दरवाजा चालेल का? दक्षिणेचा दरवाजा नक्की चालेल, पण वास्तुपुरुष मंडळाचा ह्याच्यामध्ये विचार होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे 9 देवता आहेत त्यातली ग्रहक्षत नावाची जी देवता आहे त्या कप्प्यामधून दरवाजा दिला तर तो निश्चितपणे चालेल. पण घरासाठी चालेल, व्यावसायिकासाठी चालेल, सगळ्यांसाठी चालेल. फक्त तिथं ग्रहक्षेत्राच्या शेजारी यम नावाची देवता आहे आणि यमाच्या दिशेने जायला फारसं कोणाला आवडत नाही, म्हणून ते यमपदामधून डायरेक्ट दरवाजा दिला जात नाही. दरवाजा किंवा खिडकी या दोन्ही गोष्टी आपण शक्यतो टाळतो तिथे. आता जेव्हा आपण घरांची सजावट करतो तेव्हा निसर्ग चित्र लावतो, लाफिंग बुद्ध असतो, देवदेवतांची चित्र, फोटो, तसबिरी असतात. मग ह्या सगळ्या चित्र, फोटो, तसबिरी ही सजावट कोणत्या दिशेच्या भिंतींवर करावी? त्याच्यामध्ये निसर्ग चित्रामध्ये फक्त झाडच आहेत का पाणी पडणारं वगैरे आहे हे सगळं बघून ठरवावं लागेल आपल्याला. पाणी पडणारं असेल तर ते ईशान्येला आपण लावू शकतो, उत्तर भिंतीला पण ते चालू शकतं. लाफिंग बुद्धा, आता लाफिंग बुद्धा हा आता खरं तर लाफिंग बुद्धा आपल्याकडे फारसा त्याचा संबंध नाहीये, तरी बरेच लोकांनी ते बाहेर मिळतं म्हणून लाफिंग बुद्धा आणून घरात ठेवतात. लाफिंग बुद्धा खरं तर ते फेंगशुईचा तो भाग आहे, चायनीज वास्तुशास्त्र ज्याला म्हणतो आपण, त्यांचा तो भाग आहे. पण तरी सुद्धा हल्ली लोक आणतायत, ठेवतायत. तर तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून लाफिंग बुद्धा पण ठेवू शकता, काही प्रश्न नाहीये. पण आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे आपल्याकडं हॅप्पी मॅन म्हणून गणपतीला ओळखलं जातं आणि लाफिंग बुद्धापेक्षा तुम्ही गणपती ठेवला तर ते अधिक शुभकारक मानले गेले. बर. म्हणजे मग चित्र कोणती आहेत यानुसार त्यांची रचना भिंतींवर असली पाहिजे. काय आहे, वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेला एक तत्व आहे. म्हणजे अग्नी तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, जलतत्व आहे, वायू तत्व आहे आणि ते जे काही चित्र आहेत त्या चित्राचं तत्व कोणतं आहे हे समजून घेऊन त्या दिशेला त्याची अरेंजमेंट करणं गरजेचं आहे. आपण पाणी पडणारं चित्र आणि नैऋत्येला लावलं तर ते फार योग्य ठरणार नाही, कारण ते नैऋत्य कॉर्नर हा स्थिर तत्वाचा किंवा पृथ्वी तत्वाचा कॉर्नर आहे आणि तिथे जलतत्व नेलं तर ते त्रासदायक होऊ शकतं. ते तत्व कोणतं आहे हे समजलं तर लावणं सोपं. म्हणजे त्याचा पण अभ्यास करूनच ते लावली पाहिजे. अभ्यास केला पाहिजे, विचार केला पाहिजे किंवा योग्य माणसाचा सल्ला घ्या त्याच्यामध्ये, मग तुम्ही लावू शकता. कारण कोणत्याही दिशेला काही छान दिसते की इथे भिंत रिकामी आहे म्हणून आम्ही लावलंय तर ते त्रासदायक ठरू शकतं. बऱ्याच वेळेला लोक कुठेतरी बघतात युट्यूबला इकडं तिकडं काहीतरी, हल्ली ते घोड्यांचं चित्र लावतात. हो, यदा यदा धर्मस्य, श्रीकृष्णाचं ते असतं. खरं तर नियम असा आहे की ते घोड्यांचं चित्र चालू शकतं पण ते युद्धाचं कुठलंही चित्र घरात नसावं असं त्याचा मागचा मुख्य नियम आहे. त्यामुळे ते युद्ध प्रसंग आहे आणि युद्ध प्रसंग घरात नसावा, नाही तर घरात युद्ध होण्याची शक्यता असते. त्यामुळे तो प्रसंग शक्यतो टाळला जातो. म्हणजे चित्रामधून सुद्धा वेव्हज बाहेर पडतात. चित्रात काय होतं, आपण जेव्हा एखादी गोष्ट सातत्याने बघत असतो त्याचा परिणाम आपल्या अंतर्मनावरती होतो आणि त्या पद्धतीने माणूस वागायला सुरुवात करतो किंवा विचार करायला सुरुवात करतो.
त्यामुळे शक्यतो अशी युद्ध किंवा भीतीदायक चित्र नसावीत, ज्याच्याकडे बघून मनाला शांतता मिळणार आहे असं चित्र आपण लावू शकतो. आता ब्रह्मस्थान ही एक संकल्पना आहे की ब्रह्मस्थानामध्ये देवघर असावं, प्रत्येक घरामध्ये एक ब्रह्मस्थान असतं. ही संकल्पना काय आहे आणि त्याचा वापर आपण कसा करून घ्यावा? ब्रह्मस्थानाची संकल्पना, वास्तूचा जो मिडल पॉइंट येतो हं, किंवा अगदी 81 भाग केले तर मधले जे 9 कप्पे येतात त्याला ब्रह्मस्थान असं म्हटलं जातं. मग ब्रह्मस्थान म्हणजे वास्तू पुरुषाच्या तो पोटाचा भाग येतो किंवा ज्याला बेंबीचा भाग म्हणता येईल असा भाग येतो. आणि शक्यतो त्याच्यावरती ओझं नको, जिना नको, सेफ्टी टँक नको, वॉटर टँक नको, ह्या गोष्टी तिथं टाळणं गरजेचं असतं. काही वेळेला भिंत येते. शक्यतो ब्रह्मस्थान आपल्याकडे पूर्वी ओपन टू स्काय ठेवलं जायचं, तर तो भाग ओपन टू स्काय जर ठेवला, सूर्याचं किरण त्या थेट ब्रह्मस्थानावर पडलं तर ते वास्तूसाठी अतिशय पोषक मानलं गेलेलं आहे, वास्तूच्या एनर्जीसाठी. झरोके असायचे झरोके घराला. असायचे पूर्वी, माळवदी घर होतं हो हो त्यावेळेला झरोके असायचे, तर ते ओपन टू स्काय त्याला मानलं जायचं. म्हणजे मिडल पॉइंट काढून तो भाग त्याच्यावरती बरोबर तो उन्हाचा जे काही किरण आहेत सूर्याचे ते त्याच्यावरती येत होते आणि तिथनं एक ऊर्जा डेव्हलप होत होती. आता सध्या तशी परिस्थिती नाहीये. मग ब्रह्मस्थानात किमान ओझं ठेवू नये. फक्त काही प्रसंगी ब्रह्मस्थानामध्ये देवघर चालू शकतं, बाकी ओझं नाही. तो भाग हलका असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण ते वास्तुपुरुष जर समजा ब्रह्मस्थानावरती काही ओझं आलं, तिथे खड्डा आला किंवा कोणती सेफ्टी टँक आला किंवा इतर काही गोष्टी आल्या तर त्या घरातल्या लोकांचे पोटाचे मेजर प्रॉब्लेम निर्माण होणं असा बऱ्याच वेळेला अनुभव आपल्याला याच्यामध्ये येतो. म्हणून ब्रह्मस्थान हलकं ठेवणं, ब्रह्मस्थान सुगंधित ठेवणं, ब्रह्मस्थान फ्रेश ठेवणं, या गोष्टी करायला आपण म्हणजे याच्यामध्ये सांगतो. घराचा मधला भाग आपल्या आतल्या घराचा का घराच्या डोक्यावर पण आणि घराच्या खाली पण, असं दोन्ही दृष्टिकोनातून सेफ्टी टँक वगैरे तुम्ही म्हणताय तर? घरात ब्रह्मस्थान हा सेंटर, वास्तुपुरुष मंडळ जे आहे सेंटर पॉइंट ऑफ द ते ब्रह्मस्थान येतं. हां. मग तिथं बऱ्याच वेळेला काही लोकांच्या विदिशा वास्तू वगैरे असतात, त्यांचं टॉयलेट बाथरूम बरोबर तिथं येतं मध्ये ब्रह्मस्थानात. काही वेळेला पश्चिमेकडनं दरवाजा आला तर तो दरवाजा ब्रह्मस्थानामध्ये येतो, असं काही काही, किंवा दक्षिणेकडनं जिना आला तर तो जिना ब्रह्मस्थानात येतो. असं ब्रह्मस्थानाला बऱ्याच वेळेला लोड दिला जातो, त्रास दिला जातो. मग त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि याच्याही पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या घरामध्ये संतती होणं अपेक्षित आहे अशा घरामध्ये तर ब्रह्मस्थान अजिबात डिस्टर्ब नको आहे. कारण ब्रह्माचं काम आहे उत्पत्ती करणं, आणि त्या उत्पत्तीमध्ये ब्रह्मस्थान डिस्टर्ब करतं. जर तुमचं व्यवस्थित नसेल, रिकामं नसेल, अस्वच्छ असेल तर ते तुम्हाला अडथळा आणतं आणि मग संतती व्हायला वेळ जाणं वगैरे ह्या गोष्टी बऱ्याच वेळा घडतात. किंवा याच्याही पुढं जर ब्रह्मस्थान व्यवस्थित ठेवलं तर आहे ती संतती ग्रोथ करते किंवा प्रगती करते. अशा दृष्टिकोनातून पण ब्रह्मस्थानाचा विचार केला जातो. म्हणून ब्रह्मस्थान स्वच्छ ठेवलं जातं. बऱ्याच वेळेला ब्रह्मस्थानामध्ये छोटंसं पाणी ठेवून पाणी स्वच्छ राहील आणि त्याच्यामध्ये कमळ राहील अशी पण व्यवस्था केली जाते. म्हणजे खूप ठिकाणी आपण व्यवसायामध्ये, हॉटेलमध्ये वगैरे ते बघतो बघा. हो, एक घंगाळ ठेवलेलं असतं, त्याच्यामध्ये पाकळ्या टाकलेल्या असतात, फुलं ठेवलेली असतात. तर ते पण चालू शकतं. किंवा काही ठिकाणी नॅचरली पण ते बनवलेलं गेलेलं असतं. हो, की तिथं कारंजे बनवलेलं असतं, पाणी असतं आणि छोटी छोटी कमळ. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, जिथं पाणी होईल, पाणी साठल, तिथं अस्वच्छता निर्माण होते आणि ती अस्वच्छता तिथं चालत नाही. ते पाणी कायम स्वच्छ राहील याची काळजी घेणं गरजेचं असतं. आता बोलतो तर तुम्ही म्हटलं की विदिशा फ्लॅट. हो, आता विदिशा फ्लॅट काय आहे, तो असावा का नसावा, आणि त्याची जर काही नकारात्मक ऊर्जा असेल तर त्यावर उपाय काय? विदिशा फ्लॅट. आता विदिशा जे वास्तूशी संबंधित आहेत त्यांना हा शब्द फारसा काही अवघड वाटणार नाही, पण जे नवीन आहेत त्यांना थोडासा वेगळा वाटेल. विदिशा म्हणजे दिशाहीन असा त्याचा सरळ अर्थ आहे. दिशाहीन, विदिशा. बर. मग म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, तर मुख्य दिशा ही कॉर्नर मध्ये येते आणि उपदिशा मध्यभागी येते. बर. तो फ्लॅट पूर्णपणे फिरलेला असतो. मग त्यानुसार सगळं वास्तुपुरुष मंडळ फिरतं आणि त्याचे निश्चित विदिशा म्हटलं की तिथं राहणाऱ्या माणसांनाही तसे परिणाम त्याचे मिळायला सुरुवात होतात. की बघा, घरात मुलगा शिकलाय, सगळं झालंय, पण तो काही कामधंदाच करत नाहीये, त्याला जॉबच मिळत नाहीये किंवा तो पुन्हा भरकटलेला आहे, असं खूप वेळा दिसून येतं की ती दिशाहीन व्हायला लागतं सगळं. म्हणून शक्यतो विदिशा फ्लॅट आपण टाळा असंच सांगतो. आणि हा सगळा जेव्हा आपण फ्लॅट सिलेक्ट करतो त्यावेळेला हे सगळं बघणं गरजेचं असतं. हे बघितलं तर बऱ्यापैकी जे पुढचे प्रश्न आहेत ते आपल्याला टाळता येतील. अगदीच एखाद्याचा असेल, त्याला घेताना माहीतच नसेल, त्यांनी घेतलाय आणि आता पुढे काय करायचं, तर त्याला प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करणं गरजेचं आहे. तिथलं एनर्जी सगळ्या चेक करणं गरजेचं आहे. तो पूर्णपणे
तो फ्लॅट पूर्ण कागदावर घेऊन कुठल्या देवता कुठं आल्यात हे सगळं कन्फर्म करून मग हा. तसे काही चेंज करणं शक्य असेल तर चेंज करणं हम्म. किंवा त्याला काही रेमिडी असतात त्या रेमिडी देणं आणि तिथली जी काही एनर्जी आहे ती सेट करणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं. अन्यथा त्याचे विपरीत परिणाम आपल्याला 4-2 वर्षातच दिसायला लागतात. शक्यतो बापरे. विदिशा फ्लॅट हा टाळलेला बरा असतो, म्हणजे टाळाच असा संदेश मी देण्यातनं. बापरे, विदिशा फ्लॅट असायलाच नको. विदिशा फ्लॅट नको. अगदी थोड्याफार प्रमाणात 30 अंशापर्यंत दिशा फिरलेली असते, पण अगदी संपूर्ण विदिशा आहे. म्हणजे तुमची ईशान्य दिशा पूर्वेत लागते, हो, पूर्व दिशा आग्नेयेत लागते, आग्नेय दिशा दक्षिणेत लागते. म्हणजे हे पूर्णपणे फिरलेलं असतं सगळं. त्यामुळे ते टाळलेलं योग्य. त्याच्यामुळे घर फिरून जातं, घर फिरलं की घर दिशाहीन होतं. घर फिरलं की घराचे वासे फिरतात, त्यातला तो अनुभव. घर दिशाहीन होतं, दिशाहीन होतं. आता आपण घर घेतो तेव्हा वास्तू शांत करतो, वास्तू पुरुषाचा निक्षेप करतो तिथे. मग आता या वास्तू पुरुषाचे आशीर्वाद आपल्याला मिळायला हवेत, यासाठी आपण काय करायला हवं? कारण एकदा वास्तू शांत केली, आम्ही निक्षेप केलाय की आमचं काम संपलं असं तर नाही. तर खरं तर वास्तू पुरुष म्हणजे काय हे जर आपल्या लक्षात आलं तर काय करावं लागेल हे समजेल. आता वास्तुपुरुष म्हणजे काय, वास्तुपुरुष कोण होता याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो जर त्यांनी बघितला तर वास्तुपुरुषाची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. वास्तुपुरुषाचा संदेश काय आहे, तर वास्तुपुरुषाला रोज आहार देणं गरजेचं आहे. बरं, नित्य त्याला आहार देणं गरजेचं आहे. आणि तो आहार म्हणजे काय, तुम्ही जो घरात स्वयंपाक करताय किंवा काही वेळेला दही भात किंवा जे काही घरात अन्न शिजतंय त्याचं नैवेद्य देणं गरजेचं आहे. हा त्यातला महत्त्वाचा सगळ्यात मोठा संदेश आहे. तर वास्तुपुरुष तुम्हाला त्या घराला, वास्तूला तथास्तु म्हणतो, आशीर्वाद देतो, हे तिथं महत्त्वाचं आहे. वास्तुपुरुष शक्यतो आग्नेयेतच असणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांचा वास्तुपुरुष पूर्वेला असतो किंवा आणखीन कुठल्या तरी दुसऱ्या वेगळ्याच दिशेला असतो. तर असं न करता शक्यतो वास्तुपुरुष आग्नेयलाच व्यवस्था करा, कारण तिथं किचन असतं आणि नैवेद्य दाखवतो येतो. अगदीच नाईलाज असेल त्या दिशेची आग्नेय दिशाच त्या वास्तूला नसेल तर मग मात्र वेगळा विचार आपल्याला करता येईल तिथं. पण शक्यतो वास्तुपुरुषाचे जे काही मंत्र आहेत, वास्तुपुरुषाचं जे काही स्तोत्र आहे, हे जर तुम्ही नित्य ऐकलं किंवा तिथं बसून म्हटलं तर त्याचं फळ आणखीन तुम्हाला वेगळं मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी वास्तुपुरुषाचे मंत्र करा. किंवा याच्याही पुढं अगदी वास्तुपुरुषच नाहीये तर तुमची जी काही नित्य उपासना घरातली आहे, रोजची उपासना आहे, तुमची कुलदेवतेची, कुलदेवाची उपासना आहे किंवा तुमच्या इष्टदेवतेची उपासना आहे, ह्या जरी केल्या तरी वास्तुदेवता तुम्हाला तथास्तुच म्हणणार आहे. त्यामुळे ह्या पण घरामध्ये करणं गरजेचं आहे. ज्यांच्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला काही उपासना असावी आणि त्याने त्या वेळेत येऊन ती करावी अशी अपेक्षा पण वास्तूमध्ये असते. त्याची वास्तूची एनर्जी, वास्तुपुरुषाची एनर्जी हे सगळं टिकून राहायला मदत होते. म्हणजे आपण कुळधर्म कुळाचारामध्ये सांगितले त्या एपिसोडमध्ये की आपण नित्य उपासना करावी. हो, तर नित्य उपासनेमध्ये हा एक मुद्दा ऍड करू शकतो आपण की वास्तुपुरुषाला पण आपण रोज नैवेद्य दाखवावा. जे आपण जेवतोय तो नैवेद्य त्यांना दाखवला तर लाभदायक ठरू शकतो. मग त्या नैवेद्याचं काय करायचं पुढे? नाही, नैवेद्य तो आपण काय दाखवणार आहे, तर दही भात छोटा दाखवणार आहे. आपण तो झाडाखाली किंवा पाण्यामध्ये विसर्जित करू शकतो. ठीक आहे. आता पुढचा एक प्रश्न असा येतो की खूप जण फ्लॅट घेतात, ती जे अपार्टमेंट असते त्या अपार्टमेंटचं समजा मेन गेट जे असतं ते पूर्वेला असतं आणि यांचं फ्लॅटचं दार हे दक्षिणेला असतं. मग आपली समजूत करण्यासाठी खूप जण असं म्हणतात की आम्ही मेन पूर्वेतूनच प्रवेश करतोय. तर मग आता मुख्य प्रवेशद्वार धरायचं कुठलं, लाभ कुठला धरायचा, दक्षिणेचं दार धरायचं की पूर्वेचं धरायचं? हो, आता याच्यामध्ये वास्तुपुरुष किंवा वास्तूची जी काही व्याख्या आहे ती अशी आहे की राहण्यासाठी बंदिस्त केलेली जागा म्हणजे वास्तू. बर, म्हणजे एखादा कंपाऊंडेड एरिया असतो, त्याच्यामध्ये 4, 5, 6 विंग असतात. हो, आणि त्या विंग मध्ये आपला कुठेतरी ABC मध्ये कुठेतरी एखादा फ्लॅट असतो. हो, आपली व्याख्या काय, राहण्यासाठी बंदिस्त केलेली जागा म्हणजे वास्तू. म्हणजे संपूर्ण एरिया जो आहे ती वास्तू आहे. त्यानंतर तुमची जी विंग आहे ती पण वास्तू आहे आणि तुमचा फ्लॅट आहे तो पण वास्तू आहे. हो, आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक नियम जो लागतो तो आपल्या फ्लॅटला लागतो. आणि त्याच्यामध्ये दक्षिणेला दरवाजा असेल तर नेमका तो कोणत्या पदामध्ये आहे, वास्तुपुरुष मंडळामध्ये जी पदं सांगितलेली आहेत त्या कोणत्या पदामध्ये आहे हे बघून घेणं गरजेचं आहे, तरच त्याला दक्षिणेला. जर तो ग्रहक्षेत्रमध्ये असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. त्याचप्रमाणे ज्याचं घर दक्षिणेला आहे पण ज्याचा संबंध काही नाट्यशाळा, वादन, गायन ह्याच्याशी आहे आणि त्याचा गंधर्व पदामधनं तो दरवाजा येतोय तर निश्चित त्याला चांगलाच आहे. ती व्यक्ती कोण आहे, त्याचा व्यवसाय काय आहे,
त्याच्या पत्रिकेमधली काय ग्रहस्थिती आहे हे सगळं बघून आपल्याला तो दरवाजा कुठं आहे हे नक्की करता येतं. आणि समजा असेलच दक्षिणेला तर त्याला उपाय वगैरे भरपूर आहेत. त्यामुळे एवढं गडबडून किंवा घाबरून जायची गरज नाही की माझा दरवाजा दक्षिणेला आहे मग मी काय करू, असा विचार करायची गरज नाही. कारण हे नियम सगळे म्हणजे कोणतंही बघा, आपण जेव्हा स्थळ बघतो एखादं त्यावेळेला विचार काय करतो की नुसता मुलगा बघून चालत नाही, तर मुलाचे नाही. वडील कोण आहेत, मुलाचे आजोबा कोण होते, मुलाचे पंजोबा कोण होते. हो तसंच हे की ह्या नुसता माझ्या फ्लॅटचा दरवाजा दक्षिणेला आहे पण माझ्या विंगचा दरवाजा पूर्वेला आहे किंवा माझ्या टोटल त्या कंपाऊंडेड एरियाचं एंट्रीज पूर्वेला आहे, तर ह्याचा फायदा तुम्हाला होणारच आहे ना. होतोच म्हणजे. होतो. बरोबर. त्यामुळे हा सगळा टोटल विचार करून निर्णय घेण्याचा भाग आहे. नुसतं एक फ्लॅटचा दरवाजा इकडे आणि तिकडे म्हणून असं करून चालणार नाही. म्हणजे समजा दक्षिणेचे दोष येणार असेल तर पूर्वेचे दिशेचे गेटचे फायदे पण त्यांना मिळणार. फायदे पण म्हणजे मिळणार आहेत. संमिश्र परिणाम त्यांना अनुभवायला संमिश्र मिळेल. परिणाम. मुळात हा विषय काय आहे की आपल्या मनानं तर्क लावायचा हा विषयच नाही. हो कारण कुठेतरी ते लॉजिक कमी पण पडतं. कुठेतरी आपण समाधान करून घेतो ना, कारण दक्षिणे पण माझं गेट पूर्वेला आहे. त्याला त्यातल्या तज्ञ माणसाला घेऊनच तुम्हाला ते काय नेमकं आहे ते समजून घ्यावं लागेल. कारण प्रत्येक वेळेला तो नियम बदलत असतो हा आणि तो नेमका नियम काय हे माहित नसतं. आपण आपल्या फ्लॅट पुरता विचार करतो. विचार सगळा करायचा त्याच्यामध्ये. म्हणजे जागा बघून प्रत्येक फ्लॅटसाठी म्हणून वेगळा विचार होणार. वेगळा विचार होणं गरजेचं आहे. कारण आपण जर याच्यामध्ये प्रतिबिंब दृष्टांत नावाचा एक भाग आहे, आपण मला वाटतं त्याच्याविषयी बोललोय मागं, तर तो दृष्टांत तो नियम इथं लागू पडतो. म्हणजे वास्तुपुरुष प्रत्येक ठिकाणी आहे. तुमच्या कंपाऊंडेड एरियाला वास्तुपुरुष आहे, विंगला वास्तुपुरुष आहे, तुमच्या फ्लॅटला वास्तुपुरुष आहे, फ्लॅट मधल्या प्रत्येक रूमला वास्तुपुरुष आहे. हो हो. आता जेव्हा घर आपलं असतं तर बऱ्याचदा आयताकृती खोल्या असतात, लांबी रुंदी कमी जास्त असणाऱ्या, किंवा पूर्ण चौकोनी खोल्या असतात. कोणत्या प्रकारच्या खोल्या असाव्यात? खरं तर पूर्ण वास्तूचाच विचार केला आपण तर वास्तूच मुळात आपल्याकडे स्क्वेअर किंवा चौकोनी सांगितलेली आहे. आणि त्याच पद्धतीने प्रत्येक रूम सुद्धा स्क्वेअर असेल चौकोनी असेल तर ती जास्त अतिशय लाभदायक ठरते. पण तरी सुद्धा विचार केला आपण तर प्रत्येक रूमची साईज वेगळी. आपल्याला हॉल मोठा पाहिजे असतो, त्या मानानं बेडरूम कमी असते, किचन त्या मानानं कमी असतं. मग जरी साईज कमी जास्त झाली तर शक्यतो चौकोनी किंवा अगदी नाईलाज असेल तर आयताकृती, या दोन्ही पद्धतीने चालू शकतं त्याच्यामध्ये. आता आपला समजा बंगला आहे तर बंगल्याच्या चारी बाजूला रिकामी जागा आहे. असं आहे की कुठल्या दिशेला जास्त रिकामी जागा असावी, किंवा बंगल्याच्या चारी बाजूला कोणते वृक्ष लावावेत की जेणेकरून फायदा होईल आपल्याला? ज्या वेळेला आपण जागेची निवड करतो त्यावेळेला जेव्हा प्लॅन केला जातो त्यावेळेला साधारणतः दक्षिण आणि नैऋत्यमध्ये तो जो काही बंगलो आहे तो घेतला जातो. बर. आणि पूर्वेची आणि उत्तरेची या दोन्ही बाजूला जास्तीत जास्त रिकामी जागा सोडली जाते. आणि तिकडून येणारी जी काही एनर्जी आहे त्या रिकाम्या जागेमध्ये आल्यामुळं त्या एनर्जीचा लाभ आपल्याला जास्त होतो त्या वास्तूमध्ये राहणाऱ्याला. अशा दृष्टिकोनातून नैऋत्येला मूळ इमारत आणि उत्तर आणि पूर्व ही रिकामी सोडली तर चालू शकते. आणि झाडं पण तिथे लावावे. झाडं दिशेप्रमाणे लावता येतील आपल्याला. आता प्रत्येक दिशेची काही झाडं आहेत किंवा तुम्हाला अगदी गार्डन अशा टाईप मध्ये करायचं असेल तर तुम्ही उत्तर दिशेला ती करू शकता. पण प्रत्येक दिशेच्या झाडांचा विचार ह्याच्यामध्ये वेगळा आहे. आता प्रत्येक दिशेला जर ज्यांचा बंगलो आहे ज्यांना शक्य आहे त्यांना वृक्ष आयुर्वेद या ग्रंथांनी जी काही वृक्ष सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पूर्व दिशेला वड किंवा वटवृक्ष ज्याला म्हणतो आपण तर तो लावायला सांगितलेला आहे. पण त्याचा नियम असा आहे की त्याची सावली घरावर येऊ नये म्हणून तशा तितक्या अंतरावर तो लावणं गरजेचं आहे. अगदीच हल्लीच्या काळाप्रमाणे विचार करायचा असेल तेवढी मोठी जागा हवी. अगदीच त्याचा फायदा घ्यायचाच असेल तर आपण बोनसाय पण लावू शकतो. आग्नेय दिशेला कोणतंही लाल रंगाचं ज्याला फुलं किंवा काही पानं असतील अशा पद्धतीचं कोणतंही झाड वृक्ष आपण तिथे लावू शकतो. त्याप्रमाणे दक्षिण दिशेला उंबर किंवा औदुंबर हे झाड सांगितलेलं आहे. त्याचा पण नियम तोच आहे की त्याची फांदी किंवा सावली घरावरती नाही आली पाहिजे, त्याचं अंतर तेवढं पाहिजे. पश्चिम दिशेला आपल्याला पिंपळ लावता येतो. आता बरेच लोक म्हणतात की पिंपळ घरापाशी नसावा, पण पिंपळ घरापाशी असावा, पण तो कोणत्या दिशेला असावा आणि तो किती अंतरावर असावा हा नियम आहे, तरच त्याचा फायदा मिळणार आहे. तुम्ही आणून कुठेही लावला तर तो त्रासदायक होणार आहे. त्यामुळे पश्चिम दिशेला घरावर सावली येणार नाही अशा मापाने तो पिंपळ तुम्हाला लावता येईल. किंवा आत्ताच्या काळाप्रमाणे विचार केला तर तुम्ही बोनसाई जरी लावला तर 100%च्या ऐवजी थोडा 70% फायदा मिळेल, पण फायदा मिळून जाईल. त्यामुळे पिंपळ पण तुम्ही लावू शकता. वायव्य दिशेचा विचार केला तर वायव्यला तुम्ही बिल्व वृक्ष म्हणजे बेल म्हणतो आपण ज्याला, तो बेलाचं नियोजन आपल्याला वायव्यमध्ये करता येतं. आणि उत्तरेमध्ये आपल्याला प्लक्ष किंवा
प्लक्षामध्ये त्याला नांद्रूप पण म्हटलं जातं किंवा त्याला पिंपरी पायरी असं ग्रामीण भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं. तर त्या वृक्षाचं नियोजन तुम्ही तिथे करू शकता. प्लक्षाला कुबेराचं झाड असं म्हटलेलं आहे, म्हणून ते कुबेराचं झाड तिथं आपण लावतो, त्याचा फायदा मिळतो. राहिली आता ईशान्य दिशा, तर ईशान्य दिशेला आवळा सांगितलेला आहे. ईशान्य दिशेला आवळा, तर ही झाडं आपण आपल्या वास्तूच्या भोवती लावू शकतो. ही सुद्धा एक वृक्ष थेरपी आहे आणि ह्या थेरपीचा वास्तूची एनर्जी वाढवण्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध असेल त्यांनी हा प्रयोग जरूर करून बघावा, त्याचा फायदा त्यांना नक्की मिळेल. म्हणजे असं खूप ठिकाणी बघायला मिळतं की उंबराचं झाड आहे, बेलाचं झाड आवर्जून लावतात, पण ते दिशांचा अवेअर नसेल तर त्याचा लाभ होत नाही. त्याचा लाभ होत नाही, किंबहुना त्याचं काहीतरी नुकसानीकडेच ते जातं. म्हणून मग माणसं झाड लावायला भितात की नको बाबा, औदुंबराचं झाड आमच्या इथं नको, पिंपळाचं झाड आमच्याकडे नको. कारण मुळात दक्षिणेला उंबर का सांगितलं आहे, तर ती यमदिशा आहे आणि यमदिशेला गुरुतत्व स्थापन केल्यामुळं त्याला कंट्रोल करणार आहे. यम म्हणजे मृत्यू असं धरू नका, पण अनारोग्य असा पण विचार तुम्ही करू शकता, अडचणी असा पण विचार करू शकता, आणि ते थोपवायचं काम फक्त सद्गुरूच करू शकतात. म्हणून तशा अर्थानं गुरुचं नियोजन आहे ते. पश्चिम म्हणजे आपली पाठीमागची बाजू आहे आणि आपल्या पाठीमागं परमेश्वर. कारण भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितले की वृक्षामध्ये मी कोणत्या वृक्षामध्ये आहे, तर पिंपळ वृक्षामध्ये आहे. अशा अर्थानं आपल्या घराच्या पश्चिमेला पिंपळ असणं म्हणजे साक्षात परमेश्वर आपल्या पाठीमागं असणं असा त्याचा अर्थ आहे. तोच पिंपळ जर पूर्वेला आला तर मग मात्र तो त्रासदायक ठरतो. म्हणजे असं तेच कन्सेप्ट सगळी समजून घेऊन तसं नियोजन करता आलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. त्याचा फायदा खूप छान अनेकांना झालेला आहे. अगदी एक झाड असेल तरी त्याचा फायदा दिसतो बऱ्याच लोकांना. प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक बारकाईने विचार करून मगच करावी, अन्यथा ती त्रासदायक ठरू शकते. आता तुम्ही सांगितलं की वड असेल, पिंपळ असेल, उंबर असेल, बेलाचं असेल, ही दिशानुसार लावावीत, लाभदायक ठरतात. मग आता कोणते वृक्ष वास्तूनुसार लावूच नयेत? आपल्याकडे वृक्ष आयुर्वेद नावाचा जो ग्रंथ आहे त्याप्रमाणे वृक्ष आयुर्वेद ग्रंथाने सांगितलंय की वास्तूच्या परिसरामध्ये, म्हणजे आपण आत्ताच्या भाषेमध्ये त्याला म्हणू की कंपाऊंडेड एरियाच्या आत शक्यतो फळ येणारं कोणतंही झाड तुम्ही लावू नका. तिथं तुम्हाला नारळ चालू शकतो, त्याच्यामध्ये नारळाला अलाउड आहे कारण ते श्रीफळ आहे म्हणून ते चालू शकतं. पण इतर फळ येणारं कोणतंच झाड लावू नका. आता त्याची कारणं वेगवेगळी आहेत, ती योग्य वेळी आपण त्याचं उत्तर देऊ. त्यानंतर चीक गळणारं कोणतंही झाड तुम्ही लावू नका. उदाहरणार्थ रुई, फांदी तोडली चीक गळतो, पपई चीक गळतो, अशी झाडं आहेत की ज्याच्यापासून चीक निर्माण होतो. किंवा ती लावलेली नसतात, ती आलेली पण असतात. म्हणजे रुई काही कुणी लावत नाही पण ती येते, पण ते चीक गळणारं नको. त्याचप्रमाणे काटेरी वृक्ष असणारं झाड नको. आता लोकांना लिंबू खायचं असतं म्हणून लिंबू लावलेलं असतं, पण ते फळ देणारं पण आहे, आंबट फळ देणारं पण आहे आणि काटेरी वृक्ष देणारं पण आहे म्हणून ते नको. अशी अनेक काटेरी येणारी बरीच आहेत झाडं, त्यातलं कुठलंच झाड नको. ही तिन्ही झाडं शक्यतो वास्तूच्या परिसरामध्ये टाळलेली योग्य ठरतात. त्यानुसार काटेरी किंवा आंबट आणि त्रासदायक फळं मिळतात. त्रासदायक फळं याची मिळतात कारण चीक गळणारं झाड हे आर्थिक हानी करतं. त्या घरातली आर्थिक हानी ज्याला म्हणतो आपण, की अचानक काहीतरी आर्थिक संकट आलं तर बऱ्याच वेळेला असं आढळून येतं की त्या वास्तू परिसरामध्ये चीक गळणारी बरीच झाडं दिसत आहेत. अशा वेळेला ती आर्थिक हानी घरात झालेली असते, म्हणून शक्यतो आपण टाळायला ती सांगतो. हे झालं कंपाऊंडच्या आतमध्ये. पण बऱ्याचदा हॉल सजवायचा आहे किंवा खिडक्या आहेत म्हणून तिथंही कुंड्या ठेवल्या जातात, मनी प्लांट लावले जातात, किंवा आणखीन शोभेची म्हणून काही वृक्ष असतात, झाडं असतात, ती लावतात. हे तरी असावं का? भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे विचार केला तर घरामध्ये कोणतंही झाड लावू नका असं जे कधी वास्तूचे जे 14 आपण तज्ज्ञ समजतो, ऋषी समजतो, तर त्यांनी कोणत्याही ग्रंथकारांनी सांगितलं नाही की तुम्ही घरामध्ये झाड लावा. पण हल्ली आता ती फॅशन आलेली आहे, लोक लावतात, लावायला हरकत नाही. पण त्याच्यामध्ये का त्यांनी तसं सांगितलं असावं त्याचं उत्तर आपल्याला आज मिळतं. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की ज्या घरामध्ये झाड लावले त्या घराची स्वच्छता होत नाहीये, त्या झाडाची तिथं पाणी साठून असतं, मग डास होतात, ते पुढचे सगळे प्रोसेस चालू होते. कदाचित हा अंदाज आपल्या ऋषीमुनींना अगोदरपासून असावा, म्हणून त्यांनी घरामध्ये कोणतंही झाड शक्यतो लावू नका, जे काही आहे ते बाहेर लावा असा सल्ला दिलाय. पण हल्ली आता ते फॅशन किंवा काही इंटेरियर या सगळ्या दृष्टिकोनातून हे केलं जातं, ते हरकत नाही करायला, पण त्याची काळजी पण तेवढीच घेतली गेली पाहिजे, अन्यथा त्याचा दुष्परिणाम होतोच. आपण असंही पाहिलं की बेडरूमला गुलाबी रंग असावा किंवा हॉलमध्ये साधारणपणे बदामी रंग असावा, तसं दिशांनुसार पण रंग असतात का?
हो, दिशांच्या नुसार रंग असतात, पण ते प्रत्येक दिशेला तो रंग लावणं म्हणजे ते काहीतरी व्यवस्थित दिसत नाही. अशा दृष्टिकोनातून त्या रंगाचं तात्पुरतं किंवा थोडंसं काहीतरी तो आपल्याला नियोजन करता येतं. समजा आग्नेयमध्ये लाल रंग आहे म्हणून सगळी भिंतच किंवा ती दिशाच आतनं बाहेरनं लाल करायची असा त्याचा कुठलाच अर्थ नाहीये. तर काही प्रमाणात तुम्ही लाल रंगाचं तिथं नियोजन करू शकता किंवा अगदी आग्नेय कॉर्नर आहे तर तुम्ही लाल रंगाचं रेडियम वापरून तिथं ट्रायंगल काढू शकता. लाल रंगाचा शक्यतो आता पश्चिम दिशा आहे तर पश्चिम दिशेला तुम्हाला तिकडून येणारी हवा आहे तर त्यासाठी जे काही पिवळा रंग सांगितलेला आहे किंवा नैऋत्येमध्ये पिवळा रंग सांगितलेला आहे तर त्या पिवळ्या रंगाचं नियोजन पडद्यांच्या माध्यमातून करू शकता. अशा पद्धतीने रंगांचा विचार करायचा आहे. आग्नेयला लाल आहे म्हणून सगळं लाल केलं तर दिसायला योग्य दिसणार नाही, कुठल्याच दृष्टीने योग्य असणार नाही. कारण हा पण यातला सगळ्यात महत्वाचा संदेश आहे. कारण बरेच लोक 8 दिशांना 8 रंग आहेत म्हणून ते त्या गोष्टी करायला बघतात, पण तसा त्याचा अर्थ नाही. आम्ही ज्यावेळेला रंगाचा प्लॅन तयार करतो वास्तुशास्त्रामध्ये नवीन बंगलोचा त्यावेळेला संपूर्ण बंगलोसाठी एकच रंग द्यायला सांगतो, पण त्या दिशेला त्या रंगाचं काहीतरी नियोजन करायला सांगतो. तिथली एनर्जी फिल्टर करायपुरता तो रंग पुरता होतो आणि तेवढ्यावर काम होतं. म्हणजे बंगल्याचं घराचं सौंदर्य पण राहत आहे आणि वास्तुशास्त्रानुसार रंगाची पण थेरपी उपयोगाला आणि खरं तर ह्या दोन्हीचा मिलाप शास्त्र आणि याच्यामध्ये वास्तुशास्त्र असं दोन्ही एकत्र आणणंच गरजेचं असतं. नुसतं एक बाजू धरून कधीच नाही चालत. आता आपण वास्तुशास्त्राबद्दल बोलतो तर समजा एखाद्या व्यक्तीला नवीन घर बांधायचंय, बैठक घर बांधायचंय तर त्यानं कोणकोणत्या बाबींचा विचार करावा? नवीन घर बांधताना म्हणजे लोकांना वास्तुशास्त्र म्हणजे फक्त रचना, अॅनाटॉमिकली वास्तुशास्त्र अशी समज आहे लोकांचा. त्याच्यामध्ये माझं घर किचन आग्नेयला आहे, बेडरूम नैऋत्येला आहे, बरोबर, ईशान्येला देवघर आहे, उत्तरेला दरवाजा आहे, पूर्वेला दरवाजा म्हणजे माझं झालं वास्तुशास्त्र असं लोकांचं मत असतं. पण मुळात ह्याच्यामध्ये 50% भाग हा जमिनीचा आहे. म्हणजे लँड सिलेक्शनला तेवढंच महत्व आहे जेवढं वरच्या रचनेला आहे आणि लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात. आता ज्या ठिकाणी इलाजच नसतो म्हणजे अगदी मी 2 गुंठ्याचा प्लॉट घेऊन ठेवलाय आणि मला तिथंच बांधायचं तर तिथं मी लँड सिलेक्शन करू शकत नाही, पण लँड परीक्षण करू शकता. आणि ते परीक्षण करून त्या जागेमध्ये काय दोष आहे हे आपण बघू शकतो, ठरवू शकतो त्याला काय करायचं. याच्यामध्ये दोषाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि मग त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असतो की तो काय जो दोष आहे तो दोष काढणं. त्यासाठी काही आपल्याकडे संस्कार सांगितलेले आहेत, 16 संस्कार आहेत त्याच्यावरती. जसे माणसाला 16 संस्कार आहेत तसे वास्तूला पण ते 16 संस्कार केले जातात. त्याचा विचार याच्यामध्ये करणं गरजेचं असतं, त्याने ते दोष कमी पण होतात. त्याच्याही पुढे जाऊन विचार केला तर प्लॅन म्हणजे आपण जो प्लॅन तयार करतो तर प्लॅनवरती विचार होणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्राचा बंगलोचा विचार करत असतात साधारण 5 प्लॅनचा विचार आपण याच्यामध्ये करतो. ते 5 प्लॅन कुठले आहेत तर पहिला तुमचा ग्राउंडचा प्लॅन आहे, RCC प्लॅन आहे. RCC प्लॅन नंतर तुमचा इलेक्ट्रिशियनचा प्लॅन आहे, प्लंबिंगचा प्लॅन आहे, कलरचा प्लॅन आहे, इंटिरियरचा प्लॅन आहे. अशा प्रत्येक प्लॅनचा ह्याच्यामध्ये विचार केला जातो आणि तेव्हा वास्तुशास्त्र ही कन्सेप्ट कुठंतरी आपली पूर्णत्वाकडे जाते. तरी 100% वास्तुशास्त्र कुणाचं होत नाही कारण तो 1% त्या परमेश्वराने त्याच्या ताब्यात राखून ठेवलेला आहे. हा, तर ते कधी होत नाही तसं, पण तरी हा एक प्रयत्नवादाचा भाग असतो आणि या पद्धतीने विचार करता येतो आपल्याला. त्याच्या पुढं वास्तुशांती इथपर्यंत हा सगळा विषय पुढे जातो. खरं तर हा खूपच मोठा विषय म्हणजे याच्यामध्ये खूप स्टेप आहेत. मी आता बोलताना एवढ्या सगळ्यात सांगितलं तर ह्यातच सगळा वेळ आपला निघून जाईल. आपण अगदी जागा सिलेक्ट करण्यापासून वास्तुशांतीपर्यंत काय करायचं आहे त्याच्यावरती एक स्वतंत्र आपण एपिसोड तयार करूया आणि तो श्रोत्यांसाठी देऊ. एवढ्यावर आता समजून घ्यायला हरकत नाही. म्हणजे एखादं मूल जन्माला घालणं आणि ते व्यवस्थित वाढवणं, शिक्षण देणं, जसं आपण त्याचा करिअरचा विचार करतोय तसं वास्तू सुद्धा जन्माला घालण्यासारखंच आहे. कारण ती आपल्या हयातभर जाणार आहे आणि त्याच्यामध्ये जे माणसासाठी संस्कार आहेत ते सगळे वास्तूसाठी आहे. हा, आपल्याकडं शंकुस्थापना केली जाते त्याच्यामध्ये रिकाम्या प्लॉटवरती. हा पण एक भाग आहे म्हणजे ते ब्रह्मस्थान डेव्हलप करायसाठी ते केलं जातं. त्यातनं एक ऊर्जा निर्माण होते. त्याला बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत तर याच्यावरती आपल्याला स्वतंत्रच बोलावं लागणार. नाही, आपण स्वतंत्र एपिसोड नक्की करू ह्याच्यावर. म्हणजे वास्तू ही वाढवण्यासारखी गोष्ट आहे, संस्कार करण्याची गोष्ट आहे आणि त्याचे लाभ घेण्याची आहे. आतापर्यंत आपण बऱ्याच वेळ घराच्या बाबतीमध्ये बोललो, पण मग उद्योग व्यवसाय असेल, व्यापार असेल तर मग या संदर्भामध्ये वास्तुशास्त्र काय सांगतं दिशांच्या बाबतीत? आता आपण विशेष करून 4 दिशा आणि त्याच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत त्यावरती आपण विचार केला. पण हे रेसिडेन्शियल झोनसाठी आपण बोललो. आता हे व्यावसायिक किंवा इंडस्ट्रीयल किंवा काही मोठा मॉल ह्या दृष्टीने पण हा विचार आपण करू शकतो. नियम बऱ्यापैकी तेच आहेत, पण
जिथं व्यापार असतो तो व्यापार कशाशी संबंधित आहे त्याप्रमाणे त्या व्यक्तीची पत्रिका, त्या व्यक्तीचा दरवाजा, त्यांच्या खिडक्या किंवा त्या जो काही प्रोडक्ट आहे त्यांचा, त्या प्रोडक्ट कोणता आहे हा सगळा विचार करून तो प्रॉपर प्लॅन होणं गरजेचं असतं. आणि तो जे कोणी व्यावसायिक आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांनी जर वास्तुशास्त्राचे नियम फॉलो करून जर पुढे जायचं ठरवलं तर बऱ्याच लोकांना याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लाभ झालेला आपल्याला दिसून येतो. कारण वास्तुशास्त्र हे फक्त घरापुरतं नाही आहे, तर ह्याच्यामध्ये इंडस्ट्री आहे, मॉल आहेत किंवा अगदी छोटी मोठी दुकानं आहेत, या सगळ्यांसाठी हे वास्तुशास्त्र आहे. आणि ह्या लोकांनी पण त्याचा फायदा जरूर घ्यावा, कारण ह्यातला एक सल्ला तुम्हाला तुमची प्रगतीला तुम्हाला साथ देऊ शकतो आणि तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो, हे आपल्याला तिथं सांगता येईल. आता पण वास्तू लाभेल कशी या संदर्भात खूप चांगली चर्चा करतो. पण जे ऐकतात, श्रोते ऐकत असतील, बऱ्याचदा असं आहे की ते आपल्या आपल्या घराला ते नियम लागू करू पाहतात आणि अशी स्थिती असते की मला हे सगळं कळलंय पण माझ्या घराची रचना हे बदलण्यासारखी नाहीये. ज्या गोष्टी ज्या ठिकाणी ठेवल्या ते हलवण्याची स्थिती नाहीये. मग याच्यावर उपाय काय? हो, बऱ्याच वेळेला आपण जेव्हा घर बांधतो किंवा म्हणजे रेडीमेड फ्लॅट घेतो, इच्छाही असते की बदलायचं पण नाही बदलू शकत आहे. रेडीमेड फ्लॅट घेतो त्यावेळेला फारसं काही चालत नाही किंवा तिथं संधीच उपलब्ध नसते की आपण काही चेंज करूया आणि त्याचा फायदा घेऊ, असं तर नसतं. मग अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे अगदी सर्वसामान्य लोकांच्या सगळ्यांसाठी म्हणता येईल की तो म्हणजे त्या घरामध्ये नित्य उपासना होणं गरजेचं आहे. बरं. म्हणजे उपासनेला धूळ चालवावे हा समर्थांचा श्लोक लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही उपासना सातत्यानं केली पाहिजे त्या घरामध्ये. मग तुमची इष्टदेवतेची उपासना असेल, तुमची कुलदेवतेची असेल, तुम्हाला सद्गुरूने दिलेली उपासना असेल, कोणत्याही पद्धतीची उपासना असेल तर तुमचा कुठलाही वास्तुदोष त्याच्यापुढे टिकत नाही, तो जाऊ शकतो. हा सगळ्यात पहिला नियम आहे. पण आता बऱ्याच वेळेला असं असतं की आमचा विश्वासच नाही, आम्हाला कुलदैवतच माहीत नाही, आम्हाला उपासना काय करायची माहितीच नाही किंवा ते आम्हाला आवडतच नाही, तेवढा वेळच नसतो, अशी अनेक कारणं आपल्याला मिळतात. मग याच्यामध्ये याच्याही पुढे जाऊन आपल्याला सांगता येईल ठीक आहे उपासना नका करू, तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही घरामध्ये भीमसेनी कापूर तुम्ही लावू शकता, त्याप्रमाणे घरामध्ये रांगोळी काढू शकता, त्याप्रमाणे घरामध्ये रोज तिन्ही सांजेला तुम्ही दिवा बत्ती करू शकता. शक्य असेल तर आजकाल मोबाईल आहे त्याच्यामध्ये काही व्हायब्रेशन निर्माण करणारी स्तोत्र आहेत चांगली, तुम्हाला तोंडाने म्हणायची नाही तर तुम्ही मोबाईलला लावा. पण हे जे काही वेव्हज किंवा व्हायब्रेशन तयार होणार आहेत त्यातनं तुमच्या वास्तूची दोष कमी होणार आहेत. त्याच्याही पुढे जाऊन वास्तूमध्ये स्वच्छता ठेवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो, तो करणं गरजेचं आहे. त्याच्याचप्रमाणे तुम्ही आपलं जे मीठ असतं साधं, त्या मिठाने तुम्ही जरी फरशी पुसली तरी तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी आहे ती कमी व्हायला मदत होणार आहे. असे प्राथमिक लेवलचे उपाय आपल्याला याच्यामध्ये खूप सांगता येतील. एवढे जरी केले तरी त्या घरामधली ऊर्जा तुम्हाला आपल्याला वाढलेली दिसेल. आणि शक्यतो जे काही मोठं एखादा मोठाच दोष असेल तर मग प्रत्यक्ष वास्तुतज्ञाला बोलवा, त्याचं वास्तूचं परीक्षण करून घ्या, काय दोष आहे, त्याचा काय परिणाम होणार आहे हे समजून घ्या आणि त्याप्रमाणे ते जे काही सुचवतील ते पुढचे उपाय करा. हे करू शकतो. आणि वास्तुपुरुषाला रोज नमस्कार करा, नैवेद्य दाखवा, म्हणजे वास्तुपुरुष तुम्हाला तथास्तु म्हणेल. म्हणजे वैयक्तिक स्वच्छता, घराची स्वच्छता ही फार महत्वाची आहे वास्तू आपल्याला तथास्तु म्हणण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी. हो. आणि त्याच वेळेस नित्य सेवा आणि नित्य साधना करणं गरजेचं आहे. चांगलं माहिती सांगितली गुरुजी की जेणेकरून जे ऐकतायत त्या सगळ्यांना या दिशेने मार्गदर्शन होईल आणि सगळ्यांना आपापल्या वास्तूमध्ये सुख शांती लाभावी हीच आपली इच्छा आहे. आणि म्हणून हा आपण एपिसोड करतो. त्या दृष्टिकोनातून सगळ्या प्रेक्षकांना आपण शुभेच्छा देऊयात. आणि तुम्ही ही जी माहिती सांगितली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांना आपापल्या घरामध्ये वास्तुपुरुषाचा जो आशीर्वाद आहे, वास्तू तथास्तु म्हणून घरामध्ये शक्यतो अशुभ बोलू नका, शुभ बोला, चांगले विचार मांडा, चांगल्या कृती करा, तर तुम्हाला तो वास्तुपुरुष जो आहे तो तुमच्यावर प्रसन्न राहील. धन्यवाद. प्रेक्षक, आत्ताच आपण 4 मुख्य दिशा आणि वास्तुपुरुष वास्तूचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी काय काय करावं या संदर्भामध्ये अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची माहिती काळे गुरुजींनी आपल्याला दिली आहे. ती माहिती निश्चितपणे आपल्याला उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे. आमचा हा एपिसोड तुम्ही पूर्णपणे बघा, त्याच वेळेस तो इतरांना पण शेअर करा जेणेकरून सगळ्यांचा लाभ या दृष्टिकोनातून व्हावा. पुनश्च एकदा आपले आभार.